नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोजणी करत असताना कायद्याची किंवा कोर्टाच्या परवानगीची सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्याची गरज आहे का, किंवा कोणकोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोर्टाच्या आदेशाची गरज आहे किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय मोजणी करता येणार नाही, असा एक प्रश्न आपल्या सबस्क्रायबर मित्र यांनी विचारलेला होता कमेंटच्या स्वरूपात. तो प्रश्न देखील आपल्याला महत्त्वपूर्ण वाटला आणि त्यांनी एक प्रश्न असा केला की सिलिंग जमिनीची जर मोजणी असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद काय. तर या संदर्भात आपण जेव्हा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून आलं की सिलिंग जमीन म्हणजे काय, की ज्या लोकांच्या जमिनी या एक्सेस म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होत्या, म्हणजे 54 एकर जर बागायत असेल तर 54 एकर, तर त्याच्यावरची जी जमीन होती तर ती सिलिंग कायद्याअंतर्गत अधिग्रहण करण्यात आली आणि जे भूमिहीन स्वातंत्र्य सैनिक आणि शेतमजूर होते त्यांना त्या जमिनीचं वाटप करण्यात आलं. अशा जमिनींना आपण सिलिंग जमीन म्हणतो. किंवा जे काही स्वातंत्र्य सैनिक असतात त्यांना नोकरी संपल्यानंतर मिलिटरीमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना नोकरी संपल्यानंतर बक्षीस म्हणून ही जमीन प्रदान केली जाते. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की जर मोजणी करायची असेल आणि तिच्यावर जर तुमचं स्वतःचं नियंत्रण असेल, तुम्ही त्याचे स्वतः मालक असाल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोजणी करण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाची, न्यायालयाची किंवा कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगीची गरज नाहीये. परंतु ज्यावेळेस मोजणीचा वाद असेल किंवा अतिक्रमणाचा वाद असेल, म्हणजे समजा तुम्हाला जर वाटत असेल की शेजाऱ्याने आमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलं आणि तो शेजारी जर तुम्हाला मोजणी करून देत नसेल किंवा अतिक्रमण केल्यानंतर तो जर ते क्षेत्र तुम्हाला देण्यास तयार नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही न्यायालयात जर दावा दाखल केला तर न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्याने अतिक्रमण केलं हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मोजणी करणं गरजेचं आहे. कारण मोजणी केल्यानंतर तुम्हाला जी क प्रत मिळते त्या क प्रतीमध्ये तुम्हाला अतिक्रमित क्षेत्र हे दाखवलं जातं. म्हणजे शेजाऱ्याने तुमच्या शेतामध्ये अतिक्रमण किती केलं, कसं केलं, या संदर्भातला संपूर्ण मजकूर त्या क प्रतीमध्ये केलेला असतो. तो क प्रत जर तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुमचं अतिक्रमण किंवा तुमच्या शेतामध्ये त्या समोरच्याने अतिक्रमण केलं असं म्हणता येत नाही. आणि अशी जर परिस्थिती असेल किंवा दुसरी परिस्थिती अशी की समजा तुम्ही मोजणीची आग्रह करत आहेत आणि जर समोरचा हा म्हणजे आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत बांधालगतचे, ते तुम्हाला हरकत करतायत, तर अशा वेळेस तुम्ही न्यायालयामार्फत मोजणी करण्याचा आदेश घेण्यासाठी न्यायालयात देऊ शकता. आणि तिसरी परिस्थिती अशी आहे की जर तुमच्याकडे सिलिंगची जमीन असेल तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला कोर्टाच्या आदेशाची गरज असते. सिलिंगची जमीन जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुमचं कोणतंही कायदेशीर नियंत्रण नसतं. तुम्ही त्याचे फक्त सांभाळणारे व्यक्ती असतात. त्याच्यामध्ये भोगवटा वर्ग 2 हा शेरा असतो आणि इतर अधिकार या रकान्यामध्ये सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा स्वरूपाचा तो शेरा त्या इतर अधिकार अभिलेखामध्ये केलेला असतो. याचा अर्थ असा की त्या जमिनीचा तुम्हाला काहीही व्यवहार करायचा असेल, काहीही करायचं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला सक्षम प्राधिकरणाची गरज भासत असते. त्याच्यामुळे जर मोजणी करायची असेल तर मोजणी करण्यासाठी सर्वसामान्य नियम असा आहे की त्याच्यावर जर तुमचं नियंत्रण असेल, तुम्ही जर त्याचे मालक असाल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठेही परवानगी घेण्याची गरज नाही. परंतु अशा 3 परिस्थिती मी सांगितल्या, त्या तीन परिस्थितीमध्ये तुम्हाला न्यायालयाच्या पूर्वपरवानगीची गरज ही नेहमीच भासेल. किंवा तुम्ही जर त्यांची परवानगी न घेता समजा एखादा दावा प्रलंबित असेल आणि जर तुम्ही त्याची मोजणी करून टाकली तर त्या मोजणीला कायद्याने कुठलाही अर्थ हा प्राप्त होणार नाही. त्यामुळे जर दावा न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तर अशा वेळेस तुम्ही कोर्ट कमिशनर मार्फतच मोजणी केली पाहिजे असा कायदा म्हणतो. त्याच्यामुळे मोजणी करत असताना काय काय बारकावे बघायला पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मोजणीसाठी परवानगी घेणं बंधनकारक आहे या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात.
धन्यवाद.